किती आलते बायोमध्ये? 360 आउट ऑफ 360. बापरे. नीटचं जेव्हा तू प्रिपरेशन करत होतास तेव्हा तुझा सगळ्यात टफ सब्जेक्ट कुठला जात होता, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री का बायोलॉजी? 10th पर्यंत तू टॉपर विद्यार्थी होता का ॲव्हरेज? नाही, मला 10th पर्यंत टॉपरच होतो मी. मेडिकल कॉलेजमध्ये सगळ्यात मेमोरेबल एक्सपिरियन्स डीन सरांनी जेव्हा तो व्हाईट कोट घातला ना, तो माझा सगळ्यात मेमोरेबल एक्सपिरियन्स होता. 11वी आणि 12वी, 11वीला सुरुवातीच्या काळात मला कमी मार्क पडत होते, त्याच्यानंतर ते हळूहळू वाढत राहतात. मग शेवटी ज्या मॉक टेस्ट होतात आपल्या, जर तुमचा सगळा अभ्यास झाला असेल, तुम्ही त्या मॉक टेस्ट दिल्याच पाहिजेत. कोणता पण टॉपिक झाला आणि तुमची टेस्ट आहे तर की ती बुडवलीच नाही पाहिजे. गुड मॉर्निंग फ्युचर डॉक्टर्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज MBBS विद्यार्थ्यांचे पॉडकास्ट करत करत मी फायनली GMC नांदेड इथं आलेलो आहे. इथं एक MBBS विद्यार्थी भेटलेला आहे. तर काय नाव आहे तुझं? स्पंदन मनोज कुमार काचळे. स्पंदन? हो. तर कुठला आहे तू? मी नांदेडचा. प्रॉपर नांदेड मधलाच आहे का? हो. तर GMC नांदेड कसं वाटलं तुला? GMC नांदेड मला आधीपासूनच माहित होतं आणि जवळचं असल्यामुळं यालाच प्रेफरन्स दिला. आणि तुझी नीट 2000 किती मधला आहे तू? मी नीट 2024. किती मार्क आलते नीट 2024? मला 650. 650 मार्क आलते का? हो. नीटची जर्नी थोडी सांगतो का ऑडियन्सला आमच्या? नीटची जर्नी तशी थोडी उतार चढाव्यांचीच असते. नीटच्या जर्नीमध्ये कधी पण फर्स्ट अटेम्प्ट होता का रिपीटर? फर्स्ट अटेम्प्ट होता. नीटच्या जर्नीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की कधीच आपला संयम सोडायचा नसतो. म्हणजे करत राहायचं. कधी कधी कमी मार्क पडतात, कधी कधी जास्त पडतात, त्याचा खूप विचार नाही करायचा, पुढं जात राहायचं. नीट मला 11वी आणि 12वी, 11वीला सुरुवातीच्या काळात मला कमी मार्क पडत होते, त्याच्यानंतर ते हळूहळू वाढत राहतात. त्याच्यामुळं मार्कांचं नंतर थोडंफार टेन्शन घ्यायचं. पण तू नीटचं प्रिपरेशन कुठं करत होता? नीटचं प्रिपरेशन मी IIB नांदेडमध्येच करत होता? म्हणजे नांदेडमध्येच राहून नांदेडमध्येच प्रिपरेशन करून आता कॉलेज बी नांदेडमध्येच? हो. तर तुला असं वाटत नाही दुसरीकडे कुठंतरी गेलं पाहिजे होतं? 650 मध्ये चांगलं कॉलेज भेटलं असतं? नाही, चांगलं कॉलेजच आहे, असं काही. तुझ्या कॉलेजला किती रेटिंग द्यायची 10 पैकी तू? 7. 10 पैकी 7? हो. तर इथलं फॅकल्टीज वगैरे, इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे? इन्फ्रास्ट्रक्चर, फॅकल्टीज वगैरे चांगले आहेत. फॅकल्टीज म्हणावं तर ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री तर चांगलंच आहे कॉलेजमध्ये. आणि ते तुम्हाला करावं लागतं, बाकी काही नाही. नीटचं जेव्हा तू प्रिपरेशन करत होतास तेव्हा तुझा सगळ्यात टफ सब्जेक्ट कुठला जात होता, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री का बायोलॉजी? टफ तसं काही नाही. मला काही विषयांमध्ये काही जे धडे आहेत ते अवघड जायचे, पण असा कोणता सगळ्यात अवघड म्हणाल तर मला फिजिक्स थोडासा अवघड जायचा. 10th पर्यंत तू टॉपर विद्यार्थी होता का ॲव्हरेज? नाही, मला 10th पर्यंत टॉपरच होतो मी. किती पेपर पडलेला तुला 10वी मध्ये? 10वीला 97%. 97%? कसं CBSE होता का? नाही, मी CBSE बोर्डला होतो. बरं. तर आता मेडिकल कॉलेज मधला तुझा सगळ्यात मेमोरेबल एक्सपिरियन्स कुठला राहिलेला आहे? मेडिकल कॉलेजमध्ये सगळ्यात मेमोरेबल एक्सपिरियन्स डीन सरांनी जेव्हा तो व्हाईट कोट घातला ना, तो माझा सगळ्यात मेमोरेबल एक्सपिरियन्स होता. इथले सिनियर्स जे आहेत ते रॅगिंग घेतात का? म्हणजे कारण मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग वगैरे असल्या गोष्टी चालत राहतात. नाही, इथले सिनियर्स नाही. थोडं इंटरॅक्शन होतं सिनियर सोबत, पण सिनियर्स काही विशेष हे त्रास देत नाही. तू नीट 2024चा अभ्यास करत असताना कशा प्रकारे अभ्यास केला? म्हणजे फिजिक्सचा अभ्यास कशा प्रकारे केला, केमिस्ट्रीचा कसा केला आणि बायोलॉजीचा? तर नीट ही एक MCQ एक्झाम आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला एक टॉपिक आला पाहिजे आणि त्याच्यावरती तुम्ही जेवढे जास्त क्वेश्चन सोडवाल तेवढे चांगलं. टाईम मॅनेजमेंट पण नीटमध्ये खूप महत्त्वाची असते. फिजिक्ससाठी मला असं वाटतं की तुम्ही एक टॉपिक तुम्हाला समजल्यावर त्याचे जेवढे जास्त क्वेश्चन्स कराल तेवढे जास्त चांगले. केमिस्ट्रीसाठी तुम्हाला टॉपिक पण खूप चांगला कळला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला क्वेश्चन सोडवता येतात. म्हणजे केमिस्ट्री हे फिजिक्स आणि बायोच्या मध्ये समजू शकता. तुम्हाला कळलं पण पाहिजे आणि क्वेश्चन्स पण सोडवले पाहिजे. बायो जर तुम्ही पूर्ण NCERT पाठ करून गेले तर काहीच त्याच्यात प्रॉब्लेम होणार नाही, पण थोडी प्रॅक्टिस MCQ. तुला किती आलते बायोमध्ये? 360. आउट ऑफ 360? बापरे. तर आता कॉलेजमध्ये इथं आल्यानंतर विद्यार्थी काही डिस्ट्रॅक्ट होतात, वेगळ्या म्हणजे नशा वगैरे करतात, तर या कॉलेजमध्ये अशा गोष्टी घडतात का तुझ्या?
नाही, अद्याप तरी असं काही मला माहित नाही, पण मला वाटत नाही असं काही घडत असेल. तू नीट ॲस्पिरंटला काय टिप देशील की तू जर त्या गोष्टी केल्या नसत्या तर तुला मे बी 700+ गेला असता अशा टाईप? तर सगळ्यात मोठी चूक केली की मी छोट्या छोट्या गोष्टींवर डिस्टर्ब होऊन जायचो. म्हणजे म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या मॉक टेस्टला मला कमी मार्क पडले तर लगेच मला असं वाटायचं की एवढं करून पण काही उपयोग नाही झाला. मग अशा सगळ्या गोष्टी किंवा मग उगीच काही पण डिस्टर्ब होऊन जायचं. सो मेंटली स्टेबल राहणं खूप महत्वाचं आहे. तू म्हणजे भाग्यनगरमध्ये नीटचं प्रिपरेशन केलं का? हो. तर तिथला एक्सपिरियन्स कसा होता ना? आता कॉलेजचा एक्सपिरियन्स कसा आहे? कम्पेअर केल्यानंतर स्ट्रेस लेवल वाढली का आता कमी झाली? स्ट्रेस लेवल तर कमीच होते, पण म्हणजे इथं असं थोड्या थोड्या वेळानंतर स्ट्रेस येतो, तिथं असा कंटिन्युअस तो चालू राहतो. अच्छा, म्हणजे ती लाईफ चांगली होती का आता ही चांगली? ही लाईफ तसं काही नाही. तुम्ही तिथं पण जर स्वतःला स्टेबल ठेवलं तर ती पण लाईफ चांगली आहे, पण कम्पॅरेटिव्हली बघितलं तर MBBS कॉलेजची लाईफ नीटच्या लाईफपेक्षा तर चांगलीच आहे. तर लास्ट मुवमेंटमध्ये आता नीटचा पेपर जवळ आलेला आहे, तर कशा प्रकारे तू ह्या टाइममध्ये अभ्यास केला तुझ्या टाइम? या टायमिंगला नीटचा खूप वास्ट सिलेबस असतो, तर आपल्याला काय परत तो सगळ्याच्या सगळ्या नाही करता येत. तर मग शेवटी ज्या मॉक टेस्ट होतात आपल्या, जर तुमचा सगळा अभ्यास झाला असेल तुम्ही ते मॉक टेस्ट दिल्याच पाहिजेत. कोणता पण टॉपिक झाला आणि तुमची टेस्ट येतं की ती बुडवलीच नाही पाहिजे. तुम्ही सगळ्या टेस्ट दिल्या पाहिजे. जेवढी जास्त तुमची प्रॅक्टिस होईल तेवढे जास्त तुम्हाला मार्क पडतील, एवढं नक्की. यूट्यूबला नीट ॲस्पिरंट व्हिडिओ सर्च करत असतात, हाऊ टू गेट 650+ मार्क्स इन नीट. तर त्याच्यावरती तू काय सांगणार? कसे 650+ मार्क पाडायचे? काही असं खूप विचित्र करायची गरज नसते. जसं जे रोजच्या रोज चाललंय ते रोजच्या रोज आपलं घरी येऊन झालंच पाहिजे एवढं बघायचं. बाकी काही करायची गरज नसते. भाग्यनगर मधला तुझा मेमोरेबल एक्सपिरियन्स कुठला राहिलाय? असा काही मेमोरेबल एक्सपिरियन्स नाही आहे नीटचा, पण आजारी वगैरे पडलेला कधी तुझं, किंवा टेस्ट सिरीज खूप मिस झाली? एकच टेस्ट सिरीज माझी मिस झाली. टेस्ट सिरीज नाही, एकच टेस्ट माझी मिस झाली. एकदा आजारी होतो मी, पण असं काही त्याच्यात मेमोरेबल काही नाही होतं. तुझ्या आई वडिलांनी कशा प्रकारे सपोर्ट केला तुला? माझे आई वडील डॉक्टरच आहेत. कुठले डॉक्टर आहेत? दोघे BMS आहेत. BMS. हो. तू आता MBBS. हो. बाकी घरामध्ये कोण आहे तुझ्या? नाही, बाकी घरामध्ये आजी बाबा वगैरे आहेत, पण मम्मी पप्पा मीच राहतो फक्त. अरे वा, तुझी जर्नी चांगली राहिली, टॉपर राहिलेला तुझी जर्नी म्हणजे तुझ्या ह्याच्यामध्ये. हो. तर हा होता मित्रांनो GMC नांदेड मधील एक विद्यार्थी. आता आपण असे GMC नांदेड मधल्या विद्यार्थ्यांसोबत अजून इंटरॅक्शन करणार आहोत. तर तुला भेटून भारी वाटलं. काय नाव म्हणलं तुझं? स्पंदन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. अशा प्रकारच्या यूट्यूब व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.